नमस्कार मैत्रिणींनो, वंदना खोबरे व्लॉग अँड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज आम्रखंड बनवणार आहोत। तर पहिल्यांदा आपण दही घेतले, घरात बनवलेला असू दे किंवा विकत आणलेला असू दे। आपण ते दही एका कॉटनच्या कपड्यामध्ये छान असं बांधून घ्यायचं बघा, अशा पद्धतीने। आणि त्यावर काहीतरी वजन ठेवायचं आहे आपल्याला। साधारणतः 1 तासभर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। 1 तासानंतर बघायचं आपल्याला त्यातलं एक्स्ट्रा असलेलं पाणी सर्व निघून गेलेलं दिसेल आणि दही अगदी असं कोरडं कोरडं झालेलं दिसेल। अशा पद्धतीने बघा, खूप छान असं आपलं दही सर्व पाणी निघालेलं आहे। आता आपण आम्रखंडला लागणारं साहित्य, काजू आणि बदामचे तुकडे, विलायची पावडर घेतली आहे, असं साहित्य आपण घेतले। सर्व साहित्य तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगते। तर आपण जे दही पाणी काढून घेतले ते आंब्याचा गर, साखर, विलायची पावडर, काजू आणि बदामचे तुकडे घेतलेत। आता एका बोलमध्ये आपल्याला आंब्याचा जो गर आहे तो बोलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्या गरला असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला जे आपण दही पाणी काढून घेतलं होतं ते दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे। प्रमाण आपल्याला सगळ्याचं समान वापरायचं आहे। साखर, दही आणि आंब्याचा गर हा समान प्रमाणातच घ्यायचा आहे आपल्याला। दही घातल्यानंतर छान असं आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे। मस्त एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर यासाठी घालायची की सगळं एकजीव होतं आणि आपला आम्रखंड घट्ट देखील होतं, त्यामुळे पिठी साखरेचा वापर करायचा आहे। त्यानंतर आपण काजू बदामचे तुकडे घातलेत आणि विलायची पूड घातली। आता हे सर्व साहित्य अगदी छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे बघा। छान हलवून मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं घट्ट असं आम्रखंड तयार झाले। थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला हे सगळ्यांना पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर हे सर्व करायचं आहे। अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। धन्यवाद।